एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असले पाहिजे. तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करतो आणि आपल्या गावात दत्त मंदिराचा स्थापना झालेली म्हणजे 57 वर्ष अगोदर. तर आता 2024मध्ये नवीन मंदिर बांधायला घेतला. तर 24 महिन्यांनी मंदिर बांधून झालेलं आहे. तर आजपासून 8 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत सप्ताह आहे. तर आज देवाची पालखी निघणार आहे नाक्यावरून मिरवणूक. तर ती दाखवूया आणि आता जाऊया मंदिरात. कामं वगैरे चालू आहे. तर चला भेटूया पुढे. खूप सुंदर असा सजावट वगैरे केलेली आहे. मंदिर आहे, मंदिर नंतर दाखवेन. मंदिर एकदम भारी बनवलं आहे. असा बनवला ना भूतोना भविष्य कधीच नसेल बघितलं तुम्ही मंदिर. एवढा भारी मंदिर झालं आहे. 24 महिन्यांनी हा मंदिर रेडी केलेला आहे. तर नंतर जाऊया देवलाजवळ. काम कर आणि घेतले पेस्ट वगैरे बनवा. सचिन दाखव खाते. सचिन नाही घेतले, शेंगदाणे जोर घेतले. चला आता झालं आहे पालखीचं टाइम. तर आता जाऊया नाक्यावर. नाक्यावरून पालखी आणायची आहे ते देवलात. तर चला निघूया. रेडी वगैरे झालं. रेडी म्हणजे टी शर्टच घातले, कुर्ता वगैरे नाही घातला. तर चला. खाली बघा, खाली बघा. आता इथून मिरवणूक चालू होणार आहे आपल्या देसाई नाक्यावरून तर मंदिरापर्यंत. एकदम म्हणजे भजन मंडळी सोबत मिरवणूक काढू देवाची. आणि उद्या स्थापना आहे देवाची. तर उद्याचा ब्लॉग येईल. तर स्टे ट्यून बघत राहा. Hello, check, check. Hello, check, check. देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कुर्ता वगैरे वेअर केलाय. अजून पालखी काही पोहोचली नाहीये. गर्दी पण जाम. नाश्ता व्यवस्थित.
छोटा बुआ ए छोटा बुआ एक नंबर का छोटा है छोटा। जय श्री राम। हेलो म्हणजे महाप्रसादाचा जो लाभ आहे तो चालू झालेला आहे. म्हणजे जेवण ठेवलेलं आहे. 8च्या 8 दिवस जेवण आहेत व्यवस्थित. म्हणजे व्हेज एक टाईम संध्याकाळी जेवण आणि 8च्या 8 दिवस अशी मजा असणार आहे ना. खूप एन्जॉय करू. आज सगळे ब्लॉग येतील, सगळे बघत राहा.